नमस्कार, माझं नाव आहे मोतीराम दुधाटे आणि मी प्रवास करतोय पुणे ते गोवा सायकलवरती। संपूर्णपणे आपला महाराष्ट्राची जी काही सागरी मार्ग आहे, कोस्टल लाईन, त्या कोस्टल लाईनने आणि आज मी येऊन पोहोचलोय गणपतीपुळेमध्ये। दुपारचे 1:40 झाले आणि मी खरं तर जेवणासाठी थांबलो होतो, प्रसादासाठी। तुम्हाला प्रसाद दाखवा म्हणलं, पण तिथं कॅमेरा वगैरे अलाउड नव्हता किंवा अशी थोडीशी घाई गडबड होती, त्यामुळे शक्य नाही कॅमेऱ्यामध्ये दाखवणं। पण सांगायचं तात्पर्य एवढाच आहे की दुपारचे 2 वाजून गेलेत आणि एवढ्या उन्हामध्ये मी निघालो आहे। भयानक म्हणजे जोपर्यंत एखाद्या टुरिस्टिक प्लेसपासून निघत नाहीत ना, टुरिस्टिक प्लेसमध्ये ना बजेट ट्रॅव्हलरला खूप थोडासा त्रास होतो। एक तर राहायला रूम नाही, मी त्यांना रूम एक्सटेंडसाठी विचारली, पण काल रात्रीसाठी जे 12 घंट्यासाठी मला जी रूम त्यांनी दिली होती 100 रुपयाला, तर तीच आज रूम त्याही 500 रुपयाला बोलत होते। तर 500 रुपये मला काही योग्य वाटले नाहीत। म्हणजे आपण बजेट ट्रॅव्हलर 500 रुपयामध्ये माझे किमान 3 दिवस ते 3 ते 4 दिवस जातात माझं खाणं वगैरे, आणि ते 500 रुपये देणं मला काही परवडलं नाही। म्हणून मी निघालो 10-10:30ला बॅग वगैरे बांधून बीचवर आलो। 12-12:30पर्यंत प्रसादाची वाट बघितली। 12:30 वाजता प्रसाद सुरू झाला, 1 वाजेपर्यंत प्रसाद घेतला। 1ला मी पुन्हा निघालो गणपतीपुळेपासून। गणपतीपुळेपासून निघाल्यानंतर अशी हालत आहे बघा। डोंगर चढून आलो आहे, थोडासा रस्ता चुकला होता, 1 किलोमीटर पुन्हा वापस आलो, पुन्हा हा डोंगर चढला आणि मला इथे हेलिपॅड दिसले बघा। हेलिपॅड म्हणजे जिथं हेलिकॉप्टर वगैरे उतरतात ना, तुम्हाला दिसत असेल तर बघा, ते पूर्ण हेलिपॅड आहे। आणि अजून आपल्याला रत्नागिरीला जायला, रत्नागिरीतून अजून 18 किलोमीटर दाखवतं आहे। तर 18 किलोमीटर आहे, आपल्याला त्यापेक्षाही जास्त जायचं आहे। जेवढं जास्त जाता येईल तेवढं जायचं आहे आणि शरीराला त्रास पण द्यायचा नाही। थोडंसं डोकं दुखतं आहे का माहीत नाही, ह्या उन्हामुळेच बहुतेक उन्हामध्ये निघालो आहे। एक रत्नागिरीच्या 10 किलोमीटरपर्यंत आहे मी। आणि आत्ता एका म्हणजे उन्हामध्ये निघाल्यामुळे ना एवढा डोक्याला त्रास होत होता, तर तो पुन्हा ही चूक न करण्याचं ठरवलं। कारण ऊन सुरू झालं की किमान 2 ते 3 घंटे, साधारणतः 12-12:30 ते 3-3:30पर्यंत कुठेच प्रवास करायचा नाही ह्या उन्हामध्ये, जर आपल्याला लांब प्रवास करायचा असेल तर। भले कितीही उशीर हो, सकाळी लवकर निघून ते अंतर कवर करायचं, पण उन्हामध्ये ना कधीशा गोष्टी करायच्या नाहीत। कारण माझं एवढं डोकं दुखत होतं। आता एका ठिकाणी चहा घेतला काकूपाशी, माझ्या दोन्ही पाणी बॉटल संपल्या होत्या, त्या पाणी बॉटल भरून घेतलं आणि मी निघालो आहे रत्नागिरीच्या दिशेने। तसं रत्नागिरीतून 10 किलोमीटर आहे आणि त्याच्या पुढे पावस म्हणून एक ठिकाण आहे, तिथं कृष्ण महाराज मठ म्हणून आहे, तिथे झोपायची राहायची व्यवस्था असते। पण इथून 30 किलोमीटर आहे आणि मला नाही वाटत आज आपण तिथे पोहोचताल म्हणून, तर ट्राय करूया जेवढं होईल तेवढं। वरती थांबलो आहे बघा, ही खाडी आहे तुम्ही बघता इथे, आणि ही मासेमारीची बोट आहे बघा। त्या मासेमारीच्या बोटीमध्ये ना तुम्ही वर बघताय तर ती झोपायची सुविधा आहे बघा। आतरण वगैरे त्यांचं दिसतंय की नाही ते बघा तिथं। त्यानंतर 3 इंजिन आहे तिला, 1 नाही 2 नाही, म्हणजे ही मोठी जहाज आहे। वरून त्यामध्ये बॅटऱ्या आहेत, त्या सर्व बॅटऱ्यांवर चालतात का इंजिन ऑइलवर चालतात माहीत नाही, बहुतेक इंजिन ऑइलच आहे ते, सॉरी पेट्रोल डिझेल काहीतरी। आणि ते छोटे छोटे बॉल आहेत ना, तर ते त्यांचे मासेमारीचे गाळे आहेत आणि प्रत्येकाच्या वर आपला भारताचा झेंडा आहे। इन एनी केस इंटरनॅशनल वॉटरमध्ये जर गेले तर आपल्या कोस्ट गार्डला वाटावं की ती फक्त आपली भारतीय नाव आहे, भारतीय बोट आहे। आणि बाकी बघा वर सौर ऊर्जेवरचं पॅनल आहे, जेणेकरून त्यांना रात्री अपरात्री लाईट फॅन वगैरे सर्व सुविधा असावं अशात। आणि ही किती खाडी मोठी आहे बघा, पूर्णपणे इकडे ही खाडी आणि समुद्र इकडे आहे पूर्ण, आणि अशी ही खाडी। तर अशा खाडीमध्ये ही आपली अशी सायकल, तर अशा सायकलवरून प्रवास करताना अशा गोष्टी तुम्हाला बघायला भेटत असतात। तर शासकीय विभागीय ग्रंथालय बघा किती मोठं आणि जुनं आहे। आणि रत्नागिरीमध्ये येऊन थांबलो आहे मी। रत्नागिरी शहर म्हणजे रत्नागिरी जिल्हा, इथून पावस अजून 15 किलोमीटर आहे की जिथे आपल्याला थांबायचं आहे। देवस्थान आहे, स्वामी मठ कोणता तरी आहे, आणि तहान तर लागली होती भरपूर, तर त्यामुळे थोडंसं बनाना शेक प्यावं म्हणलं, बनाना शेक। आणि आपली राणी बघा तिथं थांबलेली आहे। रत्नागिरी विचार केला त्यापेक्षा भरपूर
स्वच्छ आहे. म्हणजे कोकण किनारपट्टी तशी स्वच्छच आहे, पण बघा शासकीय म्हणजे पूर्ण जुन्या काळातलं इंग्रजांचं काम असल्यासारखं आहे. आणि जिल्हा थोडाच बघितला मी, पण चांगला होता जिल्हा. जो काही बघितला तो चांगला जिल्हा आहे. असा हा रत्नागिरी जिल्हा. भेटूया आपण थोड्याच वेळात. म्हणजे डिहायड्रेशनमुळं ना थोडासा ज्यूस घ्यावा म्हणलं. पहिली वेळेस बनाना शेक प्यायलो, त्यानंतर बघूया पुढे. लगता है ये मेरा ना 8वां दिन है. शनिवार को निकला था मैं पुणे से. शनिवार को इधर आया. हाँ, इतने दिन में. और वैसे तो मैं घूमते घूमते आया, ऐसा नहीं सीधा तो फिर 3 दिन में ही आते. क्या बात. हाँ, तो साइकिल अपना ये 100-120 तक जाता है एक दिन में. हाँ, अगर सिर्फ जाना ही है बोले को तो. भागती है भागती है. वो उतनी एनर्जी भी चाहिए ना. उस पर वजन अभी क्या बोलते हो, तिच्या वजन जवळ 30 से 35 किलो वजन असल. क्या बात है. हाँ, पीछे वो बैग है ना मेरा. उसमें सब कपड़ा है, आंतरण पांगरन, ऊपर वो दूसरा बैग, 2 पानी बॉटल है. किधर रहे. अगर रात हो गई चलते चलते तो किधर रहे. मंदिर में रुक रहा हूँ मैं, रूम पे नहीं. अपना बजट ही नहीं उतना. रत्नागिरीपासून रस्ता एवढा मस्त लागलाय ना बघा. भयानक मस्त रस्ता लागलाय. आणि ह्या रस्त्यावरून